लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे। त्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र आपल्याला मोठ्या घडामोडी पाहायला दिसत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर 15 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह सध्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या गटाला बहाल केलं। यानंतर माननीय श्री शरद पवार यांच्या गटाकडून पक्षाच्या नव्या नावाचे आणि चिन्हाचे 3 पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले होते। त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलं, पण चिन्ह मात्र बहाल केलं नव्हतं। आता मात्र चिन्हही बहाल करण्यात आलं आहे। मित्रांनो, माननीय श्री शरद पवार यांचा नवीन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने बहाल केलं आहे। मग मित्रांनो, या चिन्हाबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा। धन्यवाद मित्रांनो।